नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली। यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल। त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुक मधील तिसरा प्रोज 1.3 द कोप अँड द अँथम या प्रोजचं एक्सप्लेनेशन, लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन मी तुमच्या समोर घेऊन येतोय। हे एक्सप्लेनेशन करत असताना पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड अशा दोन व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचं मी एक्सप्लेनेशन केलेलं आहे। त्यापैकी पार्ट फर्स्ट या सदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर ठेवतोय। पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड हे दोन्हीही व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा, जेणेकरून या पाठाशी संबंधित असलेल्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीज सोडवत असताना तुम्हाला त्याची मदत होईल। द कोफ अँड द अँथम ही कथा अभ्यासण्यापूर्वी या कथेचे लेखक ओ हेनरी यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। ओ हेनरीज इरा इज फ्रॉम 1862 to 1910। ओ हेनरी यांचा कालखंड 1862 ते 1910 असा आहे। विल्यम सिडनी पोर्टर, an American writer, is better known by his pen name O. Henry. विल्यम सिडनी पोर्टर हे एक अमेरिकन लेखक होते जे की साहित्य क्षेत्रातील त्यांच्या ओ हेनरी या टोपण नावानीच पेन नेम प्रसिद्ध होते। He was a Horatius reader since childhood. होरेसियस या शब्दाचा अर्थ शब्दशः खादाड असा होतो, आधाशी असं होतं, परंतु साहित्य क्षेत्रातील खादाड असं या ठिकाणी आपण यांना म्हणू शकतो। म्हणजेच विल्यम सिडनी पोर्टर हे अगदी बालपणापासून अधाशासारखं वाचन करत होते, भरपूर वाचन करत होते। He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. म्हणजेच या ठिकाणी विल्यम सिडनी पोर्टर यांनी ह्युमरस वीकली, द रोलिंग स्टोन यासारखी मॅगझिन्स सुरू केली, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं आणि मग त्यांनी ह्युस्टन पोस्ट या वृत्तपत्राला जॉईन केलं। या वृत्तपत्राला जॉईन करत असताना त्यांनी एक रिपोर्टर म्हणून काम केलं, त्यांनी एक कलमिनिस्ट म्हणजे स्तंभलेखक म्हणून काम केलं आणि त्याचबरोबर त्यांनी एक ऑकेजनल कार्टुनिस्ट म्हणजे व्यंगचित्रकार म्हणून सुद्धा त्या वृत्तपत्रासाठी काम केलं। द स्टोरी द कोपा अँड द अँथम इज वन ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज। ओ हेनरी यांनी लिहिलेल्या अनेक नावाजलेल्या कथा त्यापैकी द कोप अँड द अँथम ही सुद्धा एक नावाजलेली कथा होती। To describe his style of writing, people have often used the term smile with tears. त्यांची लिखाणाची शैली आणि त्याचं वर्णन करत असताना लोक खास करून स्माईल विथ टीयर्स ही टर्म वापरायचे। स्माईल विथ टीयर्स म्हणजे हसून हसून डोळ्यात अश्रू येणे, म्हणजे त्यांची लिखाणाची शैली ही अतिशय विनोदी होती आणि त्यामुळं वाचक जो होता तो निखळ हास्य
अनुभवत असायचा आणि त्यामुळं हसून हसून त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असायचे. while implies his twisted way of thoughts and ending in almost every story. आणि मग त्यांच्या कथा होत्या त्या शेवटी एक त्याच्यामध्ये ट्विस्ट असायचा. या कथेमध्ये सुद्धा तो ट्विस्ट आहे आणि मग त्या ट्विस्टच्या माध्यमातून ती कथा संपणं हे एक त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य होतं. इन धिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोफी इज अ वॅगॅबाउंड. वॅगॅबाउंड या शब्दाचा अर्थ भटका असा होतो. या कथेमध्ये सुद्धा मुख्य पात्र जे आहे त्या पात्राचं नाव सोफी असं आहे आणि तो सतत भटकत राहणारा व्यक्ती आहे. अँड ए पर्सन विथ अ क्रिमिनल बॅकग्राऊंड. हा सोफी जो होता तो गुन्हेगार पार्श्वभूमी असणारा व्यक्ती होता. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. म्हणजेच एक क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्यामुळं तो नेहमी जेलमध्ये जात असायचा. री-एंटर म्हटलं त्याला पुन्हा एकदा री-एंटर द प्रिझन, जेलमध्ये जायचं होतं आणि त्याचं कारण असं होतं की त्याला स्वतःचं संरक्षण करायचं होतं. त्याच्याजवळ शेल्टर नव्हतं, त्याच्याजवळ आपल्या स्वतःला वाचवण्यासाठीची व्यवस्था नव्हती आणि म्हणून त्याला असं वाटत होतं की आपण जर तुरुंगामध्ये गेलो तर तिथं आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्वतःला वाचवण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था मिळेल आणि म्हणून तो तुरुंगामध्ये पुन्हा जाण्यासाठीचा प्रयत्न करत होता. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. ही कथा जी आहे ती कथेचा शेवट हे वाचकाला अनपेक्षित असणाऱ्या एका बाबीनं होतो. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वॅन. म्हणजे सोफी या ठिकाणी सतत आपल्याला अटक व्हावी याच्यासाठीचे प्रयत्न करत राहतो, परंतु ते प्रयत्न जे आहेत ते फ्युटाईल म्हणजे निष्फळ ठरतात. आणि ते कसे निष्फळ ठरतात हे वर्णन करत असताना त्यानं अतिशय ह्युमरस वॅन म्हणजेच अतिशय विनोदी पद्धतीनं ते मांडलेलं आहे. वाचकांच्या समोर ठेवत असताना त्याच्यातून विनोद निर्माण होतो आणि त्यांची हसून हसून डोळ्यामध्ये अश्रू येण्याची जी काही लेखनशैली आहे ती सुद्धा या कथेमध्ये प्रकट होताना आपल्याला बघायला मिळते. द कोप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. खरं तर फ्रीडम अँड कन्फाइनमेंट ही या कथेची असणारी सेंट्रल थीम आहे. फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य, आणि कन्फाइनमेंट म्हणजे तुरुंग. म्हणजे द कोप अँड द अँथम ही जी कथा आहे ती स्वातंत्र्य आणि तुरुंगवास ही एक सेंट्रल थीम घेऊन आपल्यासमोर येते. इनिशियली सोफी फील्स दॅट देअर इज अ फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. खरं तर सोफीला असं वाटतं की आपल्याला दुःख, अडचणी याच्यातून फ्रीडम मिळेल इन कन्फाइनमेंट. म्हणजे जेव्हा आपण तुरुंगात जाऊ, जेव्हा आपण प्रिझनमध्ये जाऊ त्यावेळी आपल्यासमोर असणारं दुःख, जे की थंडीपासून त्याला वाचायचं होतं, जे की त्याला आश्रय नव्हता, शेल्टर नव्हतं, ते शेल्टर मिळवायचं होतं. तर आपण प्रिझनमध्ये गेलो तर आपल्याला शेल्टर मिळेल, आपल्याला आश्रय मिळेल, आपलं थंडीपासून संरक्षण होईल. या पद्धतीची जी दुःख आपल्यासमोर आहेत ते दुःख आपली कमी व्हायची असेल, त्याच्यातून आपण वाचायचं असेल तर प्रिझन हा एकच पर्याय त्याला वाटत होता. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफर हिम फ्रॉम विदिन अँड ही रिसॉल्व्स द वर्क हार्ड. आणि त्याच्यानंतर त्याच्या कानावरती एक अँथम पडतं, एक गीत पडतं, एक धुंद पडतं आणि त्या धुंद गाण्याची जी आहे त्याच्यामुळं त्याच्या मनामध्ये परिवर्तन होतं. त्याला असं वाटायला लागतं की आपण तुरुंगामध्ये जाऊन जो काही आश्रय घेणार आहोत तो निष्फळ आहे. आपल्याला आपलं आयुष्य जगत असताना अथक परिश्रम करण्याशिवाय पर्याय नाही. सोफी फेसेस हिज आयरनी ऑफ अ फॅक्ट as the moment he realized the real freedom lies in various life
व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये असणारं खरं सत्य ज्यावेळी त्याला कळून चुकतं की आपल्या आयुष्याची खरी किंमत ही व्हर्च्युअस लाईफ म्हणजे एक सद्गुणी आयुष्य जगण्यामध्ये, कष्टमय आयुष्य जगण्यामध्ये आहे. आणि त्याच वेळी त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात येतं. पहिल्यापासून तो तुरुंगामध्ये आपल्या जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यानं केलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरतात. तो तुरुंगामध्ये जाऊ शकत नाही. पण शेवटी त्याला असं वाटतं की आपण कष्ट करून जगायला पाहिजे. तुरुंगात जाणं हे आनंदी जीवन जगण्याचा मार्ग नाही. आणि त्याच वेळी त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात येतं. ही एक याच्यामध्ये असणारी आयरनी आहे. हा एक या कथेमध्ये असणारा उपहास आहे आणि अनएक्सपेक्टेड एंड आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. ओ हेनरी म्हणजेच विल्यम सिडनी पोर्टर यांचा परिचय करून झाल्यानंतर आपण आता प्रत्यक्ष द कोप अँड द अँथम या कथेकडे वळतो आहे. परंतु ही कथा जाणून घेण्यापूर्वी त्याचा पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरच या कथेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपणास समजू शकेल. तर तत्पूर्वी लेखक परिचय पाहत असताना या कथेची पार्श्वभूमी आपण थोडक्यात पाहिलेली आहे. तीच कथेची पार्श्वभूमी सविस्तरपणे आपण पाहूयात. ही कथा जी आहे ती साधारणतः 1904च्या दरम्यान घडलेली आहे. ही कथा अमेरिकेमध्ये घडलेली आहे. या कथेमध्ये जे मुख्य पात्र आहे त्या पात्राचं नाव सोफी असे आहे. सोफी हा अत्यंत गरीब आणि होमलेस म्हणजे ज्याला घर नाही असा व्यक्ती होता. तो सार्वजनिक पार्कमधील एका बेंचवरती झोपत असायचा. आणि मग अमेरिकेमध्ये काही दिवसांनी थंडी सुरू होणार होती, हिवाळा सुरू होणार होता. अमेरिकेमध्ये 3 महिन्याच्या कालखंडामध्ये हिवाळा चालतो आणि हा हिवाळा अतिशय सेव्हर असतो. आता त्याला हिवाळ्यामध्ये शेल्टरची आवश्यकता होती, निवाऱ्याची गरज होती. आणि मग थंडीपासून वाचण्यासाठी आपणास निवारा शोधला पाहिजे. मग आपण एखाद्या जेलचा आश्रय घ्यावा असं सोफीला वाटायला लागतं. आणि मग अशा वेळी त्याला आठवतं ते ब्लॅकवेल आयलँड्स जेल. आता मग या ब्लॅकवेल आयलँड्स जेलमध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे. तिथं जर गेलो तर आपल्याला थंडीपासून आपला बचाव होईल, 3 महिने आपला निवाराचा प्रश्न सुटेल असं त्याला वाटतं. आणि मग या कठीण प्रसंगामध्ये हीच जागा आपल्याला राहण्यासाठी योग्य आहे असं त्याला वाटतं. आणि त्या जागेमध्ये त्याच्या जेवणाची सुद्धा सोय होणार होती, त्याच्या निवाऱ्याची सोय होणार होती. तसंच 3 महिने त्याचा थंडीपासून बचावसुद्धा होणार होता. तेव्हा जेलमध्ये जाण्यासाठी त्याला काहीतरी गुन्हा करण्याची गरज होती. कोणीही त्याला असंच जेलमध्ये टाकणार नव्हतं, हे पण तेवढंच सत्य होतं. आणि म्हणून जेलमध्ये जाण्यासाठी अनेक गुन्हे त्यानं केलेले आहेत. परंतु तरीसुद्धा त्याचा जेलमध्ये जाण्याचा जो प्रयत्न होता तो निष्फळ ठरत होता. हे गुन्हे करत असताना काय काय मजेशीर घटना घडल्या. जेलमध्ये जाण्याचा त्याचा हेतू होता तो निष्फळ ठरत असताना काय काय मजेशीर अनुभव त्याला आले हे या ठिकाणी लेखकानं सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी सोफी जेलमध्ये जातो किंवा न जातो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही कथा अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, ऐका. ठीक आहे. तर यानंतर आपण ही कथा पाहूया. प्रत्यक्ष कथा द कोप अँड द अँथम. सर्वात प्रथम कथेच्या शीर्षकाकडे पाहूयात. कथेचं शीर्षक आहे द कोप अँड द अँथम. कोप या शब्दाचा अर्थ अमेरिकन इंग्लिशमध्ये पोलीस असा होतो. COP कोप म्हणजेच कॉन्स्टेबल ऑन पॅट्रोल. पॅट्रोल या शब्दाचा अर्थ गस्त घालणे असा होतो. म्हणजे गस्त घालणारा कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस या अर्थी कोप हा शब्द आला. आणि शीर्षकामध्ये दुसरा असणारा शब्द आहे अँथम. अँथम म्हणजे सॉन्ग ऑफ अ प्रेज, प्रेरणागीत किंवा मग प्रार्थना गीत असा सुद्धा त्याचा अर्थ होतो.
शीर्षकाचा मराठीमध्ये अर्थ होतो पोलीस आणि प्रार्थना गीत किंवा प्रेरणा गीत. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल्ड आउट ऑफ the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. तुम्हाला मी पूर्वीच सांगितलेलं आहे की कथा ही अमेरिकेमध्ये घडते, अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरामध्ये घडते आणि ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये असणारे खूप मोठे रस्ते आहेत. त्या रस्त्यांची नावे आहेत. स्क्वेअर हे न्यूयॉर्कमध्ये असणारं एक मोठं पार्क आहे. त्याचबरोबर त्या पार्कच्या शेजारी एक रेल्वेचा ट्रॅक आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे बघा, सोफी लेफ्ट हिज बेंच. तो त्या बेंचवरती पार्कमध्ये बसलेला होता. त्यानं तो बेंच सोडला अँड स्ट्रॉल्ड रमतगमत चालणे, आणि तो रमतगमत चालायला लागला. आणि चालत चालत तिथं असणारा एक मोठा चौक होता, त्या चौकामध्ये तो आला. त्या चौकामध्ये आल्यानंतर ॲक्रॉस द लेवल सी ऑफ आस्फाल्ट, आस्फाल्ट या शब्दाचा अर्थ डांबर असा होतो. आणि मग सी ऑफ आस्फाल्ट म्हणजे डांबराचा समुद्रच जणू. एवढे मोठे रस्ते समोर बघितल्यानंतर जणू काय त्याच्यासमोर डांबराचा समुद्र पसरलेला होता, जिथं ब्रॉडवे आणि फिफ्थ ॲव्हेन्यू हे दोन मोठे महामार्ग एकत्र आलेले आहेत. अप ब्रॉडवे ही टर्न्ड अँड स्टॉप्ड ॲट द लक्झुरियस कॅफे. ब्रॉडवेच्या वरत्या दिशेनं तो वळला आणि वळल्यानंतर एक अतिशय आरामदायी लक्झरियस कॅफे होतं. त्या कॅफेजवळ येऊन तो थांबला. Sophie had confidence in himself from the lowest button of his vest upward. वेस्ट या शब्दाचा अर्थ जॅकेट किंवा बंडी असा होतो. सोफीनं जॅकेट परिधान केलेलं होतं आणि त्यानं घातलेलं जे जॅकेट होतं त्या जॅकेटच्या सगळ्यात खालचं बटन जे होतं त्या बटनाच्या वरपासून जो त्याचा भाग होता त्याच्यावरती त्याला कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास होता. म्हणजे त्यानं कोट व्यवस्थित परिधान केलेला होता. त्याच्यावरती त्याचा जो भाग होता तो अतिशय व्यवस्थित त्यानं वापरलेला होता. ही वॉज 7. त्यानं दाढी केलेली होती. अँड हिज अ कोट वॉज ट्रिम अँड हिज अ नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. त्याचं ॲपिरन्स सांगितलेलं आहे. त्यानं कशा पद्धतीचा पेहराव केलेला आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानं जो कोट घातलेला होता तो ट्रिम म्हणजे ठीकठाक, अतिशय ठीकठाक होता, नीट होता. आणि त्याचबरोबर नीट ब्लॅक बो, त्यानं त्याच्या कोटवरती घातलेला बो जो होता, जो आपण टाय घालतो त्या टाच्यावरती जो बो असतो तो बो घातलेला होता. हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी. तो त्याला प्रेझेंट केलेला होता एका धर्मप्रसारकेनं. आणि तो प्रेझेंट करत असतानाचं ऑकेजन होतं थँक्स गिव्हिंग डे. आता थँक्स गिव्हिंग डे म्हणजे काय, तर नोव्हेंबर महिन्यामधील, अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामधील 4था गुरुवार, त्या दिवशी धार्मिक उत्सव असतो आणि कौटुंबिक पारंपरिक जेवण त्या दिवशी दिलं जातं, भेटवस्तू दिल्या जातात आणि अशा प्रकारे एकमेकांचा आभार मानण्याचा, आभाराचं प्रदर्शन करण्याचा तो दिवस साजरा केला जातो. त्याला थँक्स गिव्हिंग डे असं म्हटलं जातं. आणि मग या थँक्स गिव्हिंग डेच्या दिवशी एका धर्मप्रसारक लेडीनं त्याला तो बो प्रेझेंट केलेला होता, तोही त्यानं त्याच्या त्या बंडीवरती किंवा कोटवरती परिधान केलेला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट्स अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हिज. आता त्या रेस्टॉरंटमध्ये त्याला जायचं होतं आणि त्या टेबलपर्यंत जर कोणालाही कोणतीही शंका न येता तो पोहोचू शकला असता तर यश हे त्याचंच होतं. म्हणजे तो यशस्वी झाला असता त्याच्या कामामध्ये. द पोर्शन
of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. मग असं का म्हटलेलं आहे की जर तो टेबलपर्यंत पोहोचला असता तर तो यशस्वी झाला असता किंवा यश त्याचंच होतं. तर एकदा का टेबलपाशी जाऊन तो खुर्चीवरती बसला, टेबलच्या वरची दिसणारा जो त्याचा भाग होता तो बघितल्यानंतर त्याच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये वेटरच्या मनामध्ये कोणतीही शंका डाऊट येणार नव्हती. ए रोस्टेड मलाड डक थॉट सोफी. सोफीनं विचार केला. वुड बी अबाउट द थिंग दॅट अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, ए कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. आता सोफीनं मनामध्ये विचार केला की मलार्ड म्हणजे जंगली, रोस्टेड म्हणजे भाजलेलं जंगली बदक, त्याचबरोबर एक वाईनची बॉटल, त्याच्यानंतर काहीसं चीज, त्याच्यानंतर एक कप कॉफी आणि एक सिगार, एवढं सगळं आपण घ्यायचं अशा पद्धतीचा विचार सोफीनं त्याच्या मनामध्ये केला. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. त्याच्या मनामध्ये विचार आला की एक सिगार जर घ्यायचं झालं तर $1 आपल्याला लागेल आणि तेवढा तो पुरेसा होईल. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या इथं चलन आहे ना रुपया, त्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये डॉलर हे चलन आहे, त्याचा उल्लेख इथं केला आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आता त्याच्या डोक्यामध्ये हाही विचार होता की आपण जे काही खाणार आहोत त्याची जी टोटल होणार आहे ती एवढी जास्त नको, सो हाय एवढी जास्त नको की ज्याच्यामुळं दी कॅफे मॅनेजमेंट कम द इंटेन्शन टू डू द एक्स्ट्रीम रिव्हेंज. म्हणजे कॅफे मॅनेजमेंटच्या मनामध्ये आपण काहीतरी जबरदस्त बदला घ्यावा अशी भावना मनामध्ये यायला नको, एवढी पण मोठी रक्कम आपली व्हायला नको असं त्याला वाटतं. अँड यट द मीट वूड लीव हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आईसलँड. आणि मग त्याचे पैसे तर तो देणारच नव्हता. पैसे न दिल्याबद्दल त्याला विंटर आईसलँडला जेलला नेण्यात येणार होतं. आणि मग त्यानं जे खाल्लेलं मटेरियल होतं ते त्यानं त्याचे पैसे तो देऊ शकत नव्हता. आणि त्यामुळं त्याची रक्कम एवढी पण जास्त व्हायला नको की हॉटेल मॅनेजमेंटला काहीतरी मोठा बदला घ्यावा असा वाटावा. आणि मग ती एवढी पण असावी की त्यानं खाल्लेलं अन्न त्याला विंटर्स आईसलँडपर्यंत जाईपर्यंत त्याचं पोट भरलेलं असावं अशा पद्धतीची तजवीज व्हावी असा विचार या ठिकाणी सोफीनं केलेला आपल्याला बघायला मिळतो. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकॅडंट शूज. परंतु सोफीनं रेस्टॉरंट्सच्या दरवाजाच्या आतमध्ये पाऊल ठेवला न ठेवला तोच त्या हॉटेलमध्ये असणारा मुख्य वेटर त्याची नजर सोफीच्या टॅटर्ड ट्राउझर म्हणजे फाटलेली विजार आणि डिकॅडंट शूज म्हणजेच जुने झालेले बूट याच्यावरती पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम अबाउट दी कन्व्हेड हिम इन अ सायलन्स and hastened to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced Mallard. त्याचबरोबर त्या वेटरचे जे मजबूत हात होते त्यांनी त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं अतिशय शांतपणे आणि घाईघाईनं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याला नेलं. आणि त्यामुळं मलार्ड डकच्या नशिबामध्ये जो लाजिरवाना धोका होता तो टळला गेला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. इग्नोबल, लाजिरवाना. सोफी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. सोफी ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेनं वळला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कव्हटेड आईसलँड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. कव्हटेड म्हणजे हवाहवासं वाटणारा. आता त्याला लक्षात आलं की
की आपल्याला हवासा वाटणारा आईसलँडला जाण्याचा प्रवास आता सोपा राहिलेला नव्हता. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. लिंबो या शब्दाचा अर्थ तुरुंग असा होतो. आता कोणता तरी दुसरा मार्ग निवडायला पाहिजे असं सोफीला वाटलं. ॲट ए कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड ए शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. 6th Avenue या महामार्गाच्या एका कोपऱ्यावरती इलेक्ट्रिकच्या खांबाच्या खाली तिथं काही वस्तू अत्यंत कलात्मकपणे काचेच्या पाठीमागं मांडलेल्या होत्या आणि त्यामुळं त्या दुकानाची खिडकी ही अट्रॅक्टिव्ह म्हणजेच आकर्षक दिसत होती. कनिंगली या शब्दाचा अर्थ कलात्मकपणे, वियर्स या शब्दाचा अर्थ वस्तू असा होतो. सोफी टूक ए स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोफीनं एक दगड घेतला आणि तो त्या काचेवरती भिरकावला. पीपल केम रनिंग अराउंड द कॉर्नर. लोक त्या कोपऱ्यापासून धावतच आली. ए पोलिसमन इन द लीड. इन द लीड या फ्रेजचा अर्थ सर्वात पुढे. पोलिसमन सर्वात पुढे होता. सोफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोफी मात्र अजूनही आपले दोन्ही हात खिशांमध्ये घालून उभा होता. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ अ ब्रास बटन. ब्रास बटन या शब्दाचा अर्थ पितळी बटणे असा होतो. त्या कालखंडामध्ये पोलिसाच्या अंगावरती असणारा त्याचा युनिफॉर्म आहे, त्या युनिफॉर्मची बटन हे पितळी बटन होते आणि म्हणून ब्रास बटन ही टर्म पोलिसाला उद्देशून वापरलेली आहे. ही स्माइल्ड ॲट द साईट ऑफ अ ब्रास बटन. आणि समोरून येणारा पोलीस हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती एक हास्य होतं. तो हसला. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट एन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेडली. एजिटेडली या शब्दाचा अर्थ चिडून किंवा रागाने असा होतो. तो ऑफिसर वैतागला आणि वैतागून त्यानं विचारलं की हे सगळं जे केलं तो माणूस कुठं आहे. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. याच्याशी माझा काही संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही का. सेड सोफी. असं सोफी म्हणाला विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. अतिशय मैत्रीपूर्ण स्वरामध्ये तो म्हणाला जणू काही तो आपल्या सुदैवाचं स्वागत करत होता. म्हणजेच आता पोलीस आपल्याला पकडणार आणि आपल्याला तुरुंगामध्ये टाकणार. जे की त्यानं ठरवलेलं होतं, तुरुंगात जाणं हे त्याचं सुदैव होतं असं त्याला वाटत होतं आणि जणू काय मग आपण सुदैवाचं स्वागत करतोय अशा आविर्भावात तो म्हणाला. द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इव्हन ॲज अ क्ल्यू. तो पोलीस सोफीकडं अगदी संशयानंसुद्धा पाहायला तयार नव्हता. मॅन हू स्मॅश्ड विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. जो व्यक्ती काचेची खिडकी फोडेल तो पोलिसांशी गप्पा मारायला थांबणारच नाही. दे टेक टू देअर हिल्स. टेक टू देअर हिल्स म्हणजे धूम ठोकतात. तर ते तर धूम ठोकतील. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. त्याचवेळी ब्लॉकच्या अर्धा रस्ता पुढे गाडी पकडण्यासाठी धावत जाणारा एक माणूस पोलिसाला दिसला. विथ ड्रॉन क्लब ही जॉईंड इन द पर्सवेट. त्यानं त्याच्या हातामध्ये असणारी काठी जी आहे ती उगारली आणि तो धावतच त्याचा पाठलाग करू लागला. पर्सवेट या शब्दाचा अर्थ पाठलाग असा होतो. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. सोफीनं ट्वाईस म्हणजे दोनदा, अनसक्सेसफुल म्हणजे अपयश, आपल्याला दोनदा अपयश आलेलं आहे हे पाहिल्यानंतर मनातल्या मनात चडफडत तो पुढं चालायला लागला. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन्स. नो ग्रेट प्रिटेन्शन्स म्हणजे प्रसिद्धी अथवा आकर्षक नसलेलं. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. ते अतिशय प्रसिद्ध अथवा आकर्षक नव्हतं.
इट क्रिएटेड लार्ज ॲपेटाईट अँड मॉडेस्ट पर्सेस. ॲपेटाईट या शब्दाचा अर्थ भूक असा होतो. ज्यांची भूक मोठी होती आणि खिसा लहान होता, पर्स लहान होती, अशा लोकांच्यासाठी ते हॉटेल होतं. इट्स कॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. कॉकरीचा अर्थ मातीची भांडी असं होतं. तिथं असणारी मातीची भांडी आणि तिथलं वातावरण ही थोडंसं घट्ट होतं. इट्स अ सूप अँड अ नॅपरी थिन. तिथला जो सूप होता त्याचबरोबर तिथं असणारा टेबल मेज याच्यावरती असणारं जे कापड होतं ते अतिशय पातळ होतं. इन टू धिस प्लेस सोफी बिटूक हिमसेल्फ विदाऊट चॅलेंज. ठिकाण अतिशय साधं होतं आणि त्यामुळं बिटूक आत प्रवेश मिळाला. सोफीला कोणत्याही आव्हानाशिवाय आतमध्ये सहजासहजी प्रवेश मिळाला. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, फ्लॅपजॅक, डोनॅट्स अँड पाय. आतमध्ये गेल्यानंतर तो छानपैकी बसला. त्यानं बीफस्टिक, फ्लॅपजॅक, डोनॅट्स अँड पाय खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युटेस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटली स्ट्रेंजर्स. आणि फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती. आणि त्याच्यानंतर त्यानं त्या वेटरला वस्तुस्थिती सांगितली. मायन्युटेस्ट म्हणजे सर्वात कमी किमतीचं कॉईन, मायन्युटेस्ट कॉईन. आणि मग त्यानं असं सांगितलं की अगदी सर्वात कमी किमतीचं, आपल्याकडे कसं दमडी म्हणतो ना त्या पद्धतीनं, माझ्याकडे दमडीसुद्धा नाही, त्या पद्धतीनं सर्वात कमी किमतीचं नाणं आणि तो हे पूर्णपणे अनोळखी आहेत, त्यांची ओळखसुद्धा नाही, म्हणजे मी पूर्णपणे रिकामा आहे असं त्यानं त्या वेटरला सांगितलं. नाऊ गेट बिझी अँड कॉल ए कॉफ सेड सोफी. आता घाई कर आणि पोलिसाला बोलव. अँड डोंट कीप ए जेंटलमन वेटिंग. आणि माझ्यासारख्या सभ्य ग्रहस्थाला वाट बघायला लावू नकोस असं तो म्हणाला. नो कॉफ फॉर यू सेड द वेटर विथ ए वाईज लाईक बटर केक्स अँड आईज लाईक अ चेरी इन ए मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. आता या ठिकाणी कॉन हा जो शब्द आहे तो भामट्या या अर्थी शब्द आलेला आहे. तो वेटर लगेच त्याच्याकडे बघितला आणि त्याला म्हणाला, अरे भामट्या, तुझ्यासाठी पोलीस बोलवायची गरज नाही. लोण्याच्या केकसारख्या मऊ आवाजात आणि मॅनहॅटन कॉकटेलमधल्या चेरीसारख्या लालभडक डोळ्यांनी रागावून वेटर त्याच्याकडे बघत म्हणाला. नियरली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन ए कॅलस पेवमेंट टू वेटर्स पिच्ड सोफी. कॅलस या शब्दाचा अर्थ कडक पृष्ठभाग असा होतो. आणि मग पिच्ड म्हणजे आपटलं. तिथं असणाऱ्या त्या दोन वेटरनी त्या सोफीला त्याच्या डाव्या कानावरती पेवमेंटच्या कडक पृष्ठभागावरती आपटलं. ही अराउज जॉईंट बाय जॉईंट ॲज ए कार्पेंटर्स रूल ओपन्स. एखाद्या सुताराची पट्टी तुम्ही पाहिली असेल, जसं तो घडी करून ठेवतो ना तसं त्याच्या शरीराची घडी झाली. आणि ते घडी जशी सुतार उघडतो एक 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 त्या पद्धतीनं त्याचा एक एक अवयव झटकून उघडून तो उभारला. अँड डस्टेड हिज क्लोथ्स. त्याचे कपडे होते ते त्यानं झाडले. कपड्यावरती जी झूळ लागलेली होती ती त्यानं झाडली. अरेस्ट सीम्ड नाऊ बट अ इलझिव्ह ड्रीम. इलझिव्ह म्हणजे मायावी. आता अटक करून घेणं हे जणू काय एक मायावी स्वप्नच आहे असं त्याला वाटायला लागलं. द आईसलँड सीम्ड व्हेरी फार अवे. ज्या आईसलँडवरती त्याला जायचं होतं ते अतिशय दूरवर आहे असं त्याला वाटायला लागलं. ए पोलिसमन हू स्टूड बिफोर ए ड्रग स्टोअर 2 doors अवे लाफ्ड अँड वॉकड डाऊन द स्ट्रीट. ड्रग स्टोअर म्हणजे औषधाचं दुकान. ही सगळी जी घटना घडलेली होती तिथूनच पुढे 2 दरवाज्यांच्या पुढं एक औषधाचं दुकान होतं. तिथं एक पोलिसमन उभा होता. तिथूनच त्या पोलिसमननं त्याच्याकडं बघितलं. त्याच्याकडं बघत बघत तो हसला आणि तो रस्त्यानं पुढं निघून गेला. म्हणजे जेलमध्ये जाण्यासाठीचं सोफीनं केलेला हा 3रा अटेम्प्ट.
तो सुद्धा या ठिकाणी अपयशी ठरला. पहिल्या अटेम्प्टमध्ये अतिशय लक्झरियस रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा त्यानं प्रयत्न केलेला होता, परंतु त्याला आतमध्ये सुद्धा जाता आलेलं नव्हतं. त्या वेटरनं त्याला तिथून हुसकावून लावलेलं होतं आणि त्यामुळं तिथून जेलमध्ये जाण्याचा त्याचा प्रयत्न फसलेला होता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यानं एका दुकानाची काच फोडलेली होती आणि त्या ठिकाणी अटक होईल असं त्याला वाटलेलं होतं. ते सुद्धा त्याला जमलं नाही, तिथंसुद्धा तो अपयशी झाला. आणि तिसरा हा आत्ता सांगितलेला अटेम्प्ट, ज्याच्यामध्ये त्या हॉटेलमध्ये जाऊन तो भरपूर जेवलेला होता. त्याला असं वाटलं की इथून आपल्याला पोलिसाच्या ताब्यात देतील, परंतु तिथल्या वेटरने थोडंसं त्याला मार दिला, परंतु काही पोलिसांना त्यानं बोलवलं नाही. हा तिसरा अटेम्प्टसुद्धा या ठिकाणी तो अपयशी ठरला असं आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, द कोप अँड द अँथम बाय ओ हेनरी या कथेचा फर्स्ट पार्ट या ठिकाणी समाप्त होतं आहे. या कथेचा सेकंड पार्टसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा पहा आणि या संपूर्ण कथेचं आकलन करून घ्या. धन्यवाद.